पिरियड्स मिस झाले, बॉडीमध्ये वेगवेगळे बदल दिसत आहेत. मग प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला बऱ्याच लोकांना, बऱ्याच महिलांना वेगळे वेगळे सिम्पटम्स दिसतात. आता ते ज्याच्या त्याच्या बॉडीनुसार व्हॅरी करतात, पण कॉमन सिम्पटम्स असेही काही असतात ना. तर हॅलो लेडीज, मी डॉक्टर पूनम आणि आज आपण बघूयात की प्रेग्नन्सी आहे हे कसे समजावे, अर्ली सिम्पटम्स कोणते. तर सिम्पटम नंबर 1, पिरियड्स मिस होणे. आता यात जर तुमचे पिरियड्स पहिल्यापासून रेग्युलर असतील, महिन्याच्या महिन्याला बरोबर येत असतील, तर एकदा की तुमचे पिरियड्स चुकले, पाळीची तारीख चुकली, तर तुम्ही प्रेग्नन्सी किटवर चेक करून बघू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतं की स्ट्रेस, हॉर्मोनल इम्बॅलन्स, ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टींमुळे पिरियड्स पुढे ढकलले जाऊ शकतात, मिस होऊ शकतात. त्यामुळे हे ऍब्सोल्यूट प्रेग्नन्सीचं कन्फर्मेशन साईन नाहीये ना. हे फक्त सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात पहिलं दिसणारं साईन आहे की पिरियड्स मिस होतात म्हणून. सेकंड साईन, ब्रेस्ट चेंजेस. आता काही लेडीजला प्रेग्नन्सीच्या स्टार्टिंगलाच ब्रेस्टमध्ये हेवीनेस, सेन्सिटिव्हिटी किंवा पेन जाणवू शकते. काहींना ब्रेस्टचा ॲरिओला म्हणजे निप्पलचा पार्ट डार्क झालेला वाटू शकतो, किंवा मग ब्रेस्टमध्ये व्हेन्स प्रॉमिनंट दिसायला लागतात, अशा शिरा उठून दिसायला लागतात. हे सगळे हॉर्मोन्सच्या बदलामुळे दिसायला लागते. हे ब्रेस्ट चेंजेस असू शकतात. नंबर 3, थकवा येणं, झोप येणं, डोळे जड होणं, लो एनर्जी असल्यासारखं वाटणं. इनऑल काय की प्रेग्नन्सीमध्ये इंटरनली खूप चेंजेस होत असतात. त्यामुळं बॉडीचं पूर्ण एनर्जी खूप अशी प्रेग्नन्सी रिलेटेड चेंजेस करण्यात, बेबी क्रिएट करण्यात, ते एन्व्हायरमेंट मेंटेन करण्यात एटीपी खर्च होत असतात, म्हणजे बॉडीची एनर्जी खर्च होत असते. त्यामुळे इन जनरल बाकी तुम्हाला शरीराला थकवा जाणवणं, झोप जास्त येणं ही गोष्ट नॉर्मल. सुरुवातीला हे सायन्स दिसू शकतात. नंबर 4, नॉझिया किंवा वॉमिटिंग. म्हणजेच काय, मळमळ, उलटी होणं, यालाच आपण म्हणतो मॉर्निंग सिकनेस. आता नाव जरी मॉर्निंग सिकनेस असं असेल, तर फक्त सकाळीच मळमळ उलटी होते असातला काही भाग नाहीये. दुपारी, रात्री, कधीही ते होऊ शकते. आता याचं रिझन काय, कशामुळे मळमळ उलटी वाटते, तर प्रेग्नन्सीचे जे हॉर्मोन्स आहेत त्यापैकी बीटा HCG नावाचा जो हॉर्मोन आहे तो वाढतो. त्याच्यामुळं मळमळ, उलटी हे सिम्पटम्स दिसतात. दुसरा जो हॉर्मोन आहे इस्ट्रोजन, तो वाढला की स्मेल सेन्सिटिव्हिटी येते. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की प्रेग्नंट महिलांना काही काही स्ट्रॉंग स्मेल आला, चहाचा स्मेल, मसाल्यांचा स्मेल, कुकिंग स्मेल, की त्यांना मळमळ उलटी व्हायला होतं. हे होतं इस्ट्रोजनमुळं. आणि तिसरा जो हॉर्मोन आहे प्रोजेस्ट्रॉन, त्याने काय होतं की डायजेशन, आतड्यांची हालचाल स्लो होते, डायजेशन स्लो होतं. त्यामुळे काय की ऍसिडिटी वाढते. बाकी रात्रभर उपाशी तुम्ही असता, जेवढ्या वेळ उपाशी राहिलं की ते मग ऍसिड साठतं पोटात आणि ऍसिडिटी होते. म्हणून मॉर्निंगच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्रभर उपाशी असता तेव्हा जास्त ऍसिडिटी वाटते. त्यामुळं नॉझिया, वॉमिटिंग हे अर्ली सिम्पटम्स प्रेग्नन्सीमध्ये दिसतात. शक्यतो 6व्या आठवड्याच्या पुढे जास्त तीव्रतेने हे सिम्पटम्स दिसतात किंवा जास्त ठळक हे सिम्पटम्स दिसतात. काही लेडीजमध्ये त्याच्या आधी थोडेसे दिसू शकतात. नंबर 5, फ्रिक्वेंट युरिनेशन. म्हणजेच काय, लघवीला, युरिनला वारंवार लागते, वारंवार वॉशरूमला जावं वाटते. आता हे असं कशामुळं, हॉर्मोनल चेंजेसमुळे काय होतं की ब्लड फ्लो वाढला जातो. ब्लड फ्लो वाढला की युरिनला जास्त लागते. आणि दुसरं एक रिझन आहे, ही गर्भाशयाची पिशवी आणि ही लघवीची पिशवी जशी ही वाढते तसं ब्लॅडरवर म्हणजे लघवीच्या पिशवीवर दाब आला जातो. त्याच्यामुळं सारखं सारखं वॉशरूमला लागते, कारण त्याची कॅपॅसिटी ती आकाराने छोटी होते ना. हे रिझन आहे की फ्रिक्वेंट मिक्च्युरेशन, फ्रिक्वेंट युरिनेशनचा प्रॉब्लेम होतो. नंबर 6, मूड स्विंग्स. आता प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, त्यामुळं कधी अचानक हॅपी वाटणं, कधी इमोशनल वाटणं, कधी चिडचिड होणं, हे सगळं हॉर्मोन्समुळं होत असते. हे पण प्रेग्नन्सीचं अर्ली साईन आहे. नंबर 7, प्रेग्नन्सी टेस्ट. आता ही प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी, पिरियड्स मिस झाल्यानंतर 5 ते 7 दिवसांनी घरीच UPT म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करावी. हे मॉर्निंग युरिन मध्ये केली म्हणजे की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आपण वॉशरूमला जातो तेव्हा त्या युरिन मधून जर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर ती जास्त ॲक्युरेट येते. 1 लाईन आली तर प्रेग्नन्सी नाहीये आणि 2 लाईन आल्या म्हणजे प्रेग्नन्सी आहे. प्रेग्नन्सी असेल तर डॉक्टरांकडे व्हिजिट करायचे आणि व्यवस्थित चेकअप करून घ्यायचे. आता प्रेग्नन्सीमध्ये पहिली सोनोग्राफी कधी करायची, तर 6 ते 8 आठवड्याच्या मध्ये पहिली सोनोग्राफी करून घ्यायची.
ठीक आहे. आता काही लेडीजला यातले काही सिमटम्स जाणवत नाहीत आणि काही लेडीजला सगळेच सिमटम्स जाणवतात. त्याच्यामुळं प्रकृतीनुसार आपापले सिमटम्स वेगळे वेगळे असू शकतात, पण यातले सिमटम्स मेजरली सगळ्यांना जाणवतात. ठीक आहे. आता हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी डॉक्टर पूनम, तुमची घरची गायनॅक. आणि हा, याच्यासारखे आणखी व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट मात्र नक्की करा. टेक केअर.